बघा मित्रांनो, हे देवगड हापूस आहे, प्युअर नॅचरली पिकलेला आहे. इथे एक आहे नॅचरली पिकलेला, खूप छान असा गोड लागतो आणि या आंब्याला आपल्याला चिरून खावं लागतं. चिरून खाल्लं तर टेस्ट लागतो. जर याला तुम्ही माकून खाल तर हे चव गरम उष्णता इकडे जास्त असते कोकणामध्ये, म्हणून हे आंबा माकून खाला तर वेगळा लागतो आणि चिरून खाला तर खूप चवदार लागतो. हे तुम्हाला सांगू शकतो. आता मी देवगड आंब्याचा आनंद घेणार आहे, तुम्ही बघू शकता. गावकडल्याला इकडं देवगड हापूस आंबा खाला ये म्हटलं मा, ये खूप गोड आहे मा. हे बा आता मी खातो मा. गावाकडल्या सर्वांना बोलवतो आंबा खाला. बघा खूपच गोड आहे. आहा. इकडं मला एका शेतकऱ्याने 10-15 आंबे अशी फुकट खायला दिली होती, तुम्ही बघू शकता. कोकणातले माणसं खूप साधी बोळी आणि मयळू असतात, तुम्हाला मी सांगू शकतो. मी जंगलात बसून आंबा खाताय बघा. गावाकड रस पिऊन पिऊन दमला असताल मा, मग मी म्हटलं देवगडला आंबा खायला ये मा, ये मा. हे बघा, मी तुम्हाला आता जंगल पण दाखवतो. हे सगळं जंगल आहे, जिकडे बघाल तिकडे जंगलच आहे आणि जंगलाच्या भोवतालीच आहे. बघा खूप असं तिकडच्या साईडला एअरपोर्ट आहे, इकडे जंगल आहे. देवगड हापूस आंबा खायला ये म्हटलं माय, रस पिऊन पिऊन दमला असता. आता आंब्याचा सीजन आहे तर आंबा खायला ये म्हटलं माय. हे बघा देवगड हापूस आंबा कितना मोठा आहे, देखो. बघा हे आंबा चवीला खूप चवदार असतो आणि आंब्याचा सध्याचा रेट आहे इथं लोकला 550 रुपयाला 12 आंबे. तर बघू शकतो, देवगड हापूस आंबा आंब्याचा राजा म्हणून बोलला जातो. आणि देवगड हापूस आंब्यासारखा आंबा दुसरा कुठे भेटत नसतो. कोणी कॉपी करीत असेल, पण आंबा हे ओरिजिनल आहे देवगडचा. चवीला खूप छान आहे आणि याची खासियत आहे हे नॅचरली, म्हणजे आपलं कुठलंच काही न करता ऑर्गनाईज जे गवतामध्ये पिकवतात त्या पद्धतीने आंबा पिकवतात. इकडे खूप अशी उष्णता असते म्हणून आंबा झाडावर पण अर्ध्याने पिकत असतो आणि आंबा चिरून खात असतो. आपण जर याला माकून खाल्लं तर चव लागणार नाही. थोडा जास्त हीट असल्यामुळे, हीट म्हणण्यापेक्षा गरमी असल्यामुळे हे जरा वेगळा लागतो. आणि जर तुम्ही चिरून खाल्लं तर खूप चवदार लागतो. आणि मी तुम्हाला सांगू शकतो, शेतकऱ्यांनी मी आनंद घेत आहे. ये म्हटलं माय आंबा खाला, रस पिऊन पिऊन टाकला असेल. हे बघा आता जंगलात बसून आंब्याचा आनंद घेत आहे. तर मी बी आता 15 ते 20 डझन आणणार आहे गावाकडे. मी आणल्यावर दाखवतो तुम्हाला इकडे. मी साहेबाच्या गावापासून इकडे 15 किलोमीटर एअरपोर्टच्या साईडला येत असतो, जे की इथे जिओ आणि एअरटेलला रेंज आहे. साहेबाच्या गावात रेंज नाही, म्हणून मला 5-6 किलोमीटर रोज इकडे यावं लागते. आणि मी इकडे येऊन काही काम झालं केलेलं साहेबाचं काम करायचं असेल गाडीचं वगैरे, तर नाही तर शेवटी जेवण आंघोळ वगैरे करून 5-6 घंटे मी इकडे एक बॉटल घेऊन भरून आणत असतो पाणी. आणि इथं बसून काही आणलेलं जी खाला असेल खात असतो, पाणी पित असतो आणि रेंज फुली थांबतो आणि नंतर 7 वाजता घराकडे जातो बघा.